बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश इयत्ता 5वी. आज आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक काय आहे? आपला टॉपिक 5.5 our solar system. Our topic is our solar system. our solar system. सोलर सिस्टीम म्हणजे आपली सौर यंत्रणा. सौर यंत्रणेचा आपला प्रमुख कोण? आपला सूर्य. द सन. सन इज अ मेन पार्ट ऑफ सोलर सिस्टीम. सूर्याची जी उष्णता आहे, सूर्याची उष्णता, सूर्य आपल्याला जो प्रकाश देतो आणि सूर्यापासून आपल्याला जी ऊर्जा मिळते, सूर्याच्या उष्णतेमध्ये जी शक्ती असते ती शक्ती म्हणजे सोलार. सोलार म्हणजे सूर्याची उष्णता. या सूर्याच्या उष्णतेपासून आपल्याला काय काय फायदा होतो हे आपल्याला माहीतच आहे. सोलर सिस्टीम जागोजागी बसवतात, त्या सोलर सिस्टीम वर लाईट पेटतात, हो की नाही? पाणी गरम होतं. अख्ख्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये सोलर सिस्टीमचे प्लांट बसवलेले असतात. मग आज या सोलर सिस्टीम मधला सूर्य, आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी आणि आपल्या पृथ्वीचा उपग्रह चंद्र, या तिघांबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत. पण ही कशा प्रकारची माहिती आहे? तर हे आहे मनोगत. त्यांनी स्वतःबद्दल माहिती सांगितलेली आहे. त्यांनी स्वतःबद्दल स्वतःची माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे आपण आता ती माहिती वाचणार आहोत आणि त्याप्रमाणे विविध माहितीचा स्रोत आपल्याला मिळणार आहे. सो वी विल सी व्हॉट इज अवर सोलर सिस्टीम. व्हॉट इज अवर सोलर सिस्टीम. हे पहा, पहा बरं, सूर्याभोवती सर्व ग्रह कसे फिरत आहे. सूर्याभोवती सर्व ग्रह कसे फिरत आहे ते तुम्हाला या आकृतीमध्ये दिसत आहे. ही आहे आपली, पहा सूर्याभोवती कसे फिरत आहेत ग्रह. सूर्य मध्यावरती आहे आणि सूर्याला सर्व ग्रह प्रदक्षिणा घालत आहेत. सूर्याभोवती गोल गोल फिरत आहे. मग हे कोणते कोणते ग्रह आहेत? हे कोणकोणते ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत ते आपण पाहूया. दिस इज अवर प्लॅनेट. आणि जे सगळे ग्रह आहेत ते क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरत आहे. शिवाय ते बघा एका कक्षेत फिरत आहे. एकमेकांच्या मध्ये येत आहेत का ते फिरताना? नाही. प्रत्येकाची एक कक्षा ठरवून दिलेली आहे. त्या कक्षेतच ते ग्रह फिरत आहे. दे आर इन देअर ऑर्बिट. They are in their orbit and they are moving in clockwise direction. They are moving in clockwise direction. पहा, आता सूर्याभोवती फिरणारे हे ग्रह कोणकोणते आहेत? पहा, सूर्य, सूर्यानंतर दुसरा आहे मर्क्युरी, मर्क्युरी नंतर आहे व्हीनस,
व्हीनस नंतर आहे अर्थ, मग आहे मार्स, त्याच्यानंतर आहे ज्युपिटर, मग आहे सॅटर्न, मग आहे युरेनस, नेपच्यून अँड प्लुटो. हे एवढे ग्रह सूर्याभोवती फिरत आहे. ओके, आता यांची मराठीतली नावं सुद्धा आपण पाहूया. बघा, सोलार सिस्टीम मध्ये असलेले सगळे प्लॅनेट्स. कोणकोणते प्लॅनेट आहेत? पहिला आहे मर्क्युरी म्हणजे बुध, दुसरा व्हीनस म्हणजे शुक्र, तिसरी आहे अर्थ म्हणजे आपली पृथ्वी, चौथा आहे मार्स म्हणजे मंगळ, पाचवा आहे बृहस्पती ज्युपिटर, सहावा आहे सॅटर्न म्हणजे शनी, सातवा आहे युरेनस म्हणजे अरुण, आणि आठवा आहे नेपच्यून म्हणजे वरुण. ही त्यांची मराठी नावं आहे सोलार सिस्टीम मधल्या प्लॅनेट्सची म्हणजेच ग्रहांची. ती आपण आता पाहिली मराठी मधली नावं. ओके, हॅलो फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स. You see me in the sky every day. Every day you all see me in the sky. तुम्ही सर्वजण रोज मला आकाशात पाहता. You see me in the sky every day. You say that I rise in the east and set in the west. You say that तुम्ही असं म्हणता की I rise in the east, मी पूर्वेला उगवतो, and set in the west, आणि पश्चिमेला मावळतो. You say that I rise in the east and set in the west. Did you guess who am I? तुम्ही ओळखलत का मी कोण आहे? Did you guess who am I? Yes, that's right. I'm the sun. बरोबर ओळखलत तुम्ही मला. करेक्ट. तुम्ही बरोबर आहात. कारण मी आहे सूर्य. I am the sun. Did you guess who am I? Yes, that's right. I am the sun. Did you guess who am I? Yes, that's right. I am the sun. Actually, I am a star like other stars you see at night. रात्री आकाशात तुम्हाला जे तारे दिसतात त्या ताऱ्यांसारखा मी सुद्धा एक ताराच आहे. Actually, I am a star like other stars you see at night. But I am close to the earth. पण मी पृथ्वीच्या खूपच जवळ आहे. Actually, I am a star like other stars you see at night, but I am close to the earth. Actually, I am a star like other stars you see at night, but I am close to the earth. That is why I look so big and bright. मी पृथ्वीच्या खूप जवळ आहे
म्हणून मी तुम्हाला एवढा मोठा दिसतो आणि अत्यंत तेजस्वी दिसतो. That is why I look so big and bright. That is why I look so big and bright. I give the earth heat and light. मी पृथ्वीला काय देतो? सूर्य पृथ्वीला काय देतो? I give the earth heat and light. मी पृथ्वीला heat म्हणजे उष्णता देतो and light म्हणजे प्रकाश देतो. I give the earth heat and light. मी पृथ्वीला उष्णता आणि प्रकाश देतो. I give the earth heat and light. मी पृथ्वीला heat म्हणजे उष्णता आणि light म्हणजे प्रकाश देतो. I give the earth heat and light. सूर्य ही सगळी स्वतःबद्दलची माहिती सांगतोय. I give the earth heat and light. And remember, I don't go round the earth goes around me. And remember, आणि लक्षात ठेवा, I don't go round the earth. मी पृथ्वीच्या भोवती फिरत नाही. मी पृथ्वी भोवती गोल गोल फिरत नाही. But the earth goes around me. पण पृथ्वीच माझ्या भोवती गोल गोल प्रदक्षिणा घालते. And remember, I don't go round the earth goes round me. बघा, पृथ्वी काय सर्वच ग्रह सूर्याभोवती गोल गोल फिरत आहेत. मी मगाशी पण तुम्हाला दाखवलं, हो की नाही? आणि बघा, आपले पृथ्वी 3ऱ्या नंबरवर आहे, निळ्या रंगाची पृथ्वी. आणि पृथ्वी बरोबर चंद्र सुद्धा आहे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. बघा, पृथ्वी सूर्याभोवती गोल गोल फिरत आहे. एका ठराविक कक्षेत in her orbit she is rotating around the sun. And remember, I don't go round the earth goes round me. लक्षात ठेवा, मीच पृथ्वीभोवती फिरत नाही, तर पृथ्वी स्वतः माझ्या भोवती गोल गोल फिरते. Our solar system. Listen, learn and present. ऐका, शिका आणि सादर करा. Hello friends, you see me in the sky every day. You say that I rise in the east and set in the west. Did you guess who I am? Yes, that's right. I am the sun. Actually, I am a star like other stars you see at night. But I am close to the earth. That is why I look so big and bright. I give the earth heat and light. And remember, I don't go round the earth goes round me. Hello everybody. Hello everybody.
Hello everybody. I am the earth. I am the earth. मी पृथ्वी आहे. I am the earth. Hello everybody. I am the earth. ह्या सगळ्यांना हॅलो. मी पृथ्वी आहे. ओके, बघा मगाचच प्लॅनेटचं चित्र मी तुम्हाला दाखवलंय. आय एम अ प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम. आपल्या सोलार सिस्टीम मधला मी एक ग्रह आहे. आय एम अ प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम. सूर्याच्या सोलर सिस्टीम मधला आय एम प्लॅनेट, मी एक ग्रह आहे. प्लॅनेट म्हणजे ग्रह. मी एक ग्रह आहे. I am a planet in the solar system. I am a planet in the solar system. दिसलं तुम्हाला मी काय दाखवलं? I am the third planet from the sun. सूर्यापासून ठराविक अंतरावर जे ग्रह आहेत त्यामध्ये मी तिसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यापासून काही अंतरावर, ठराविक अंतरावर ग्रह आहेत. त्या ग्रहांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर मी आहे. I am the third planet from the sun. I am the third planet from the sun. I spin around myself all the time. मी सतत स्वतःभोवती गोल गोल फिरत असते. मी सतत स्वतःभोवती फिरत असते. I spin around myself all the time. बघा, पृथ्वी स्वतःभोवती सतत फिरत असते. I spin around myself all the time. I spin around myself all the time. मी स्वतःभोवती सतत गोल फिरत असते आणि स्वतःभोवती गोल फिरता फिरता at the same time I go round the sun. स्वतःभोवती फिरता फिरता मी सूर्याभोवती सुद्धा गोल फिरते. At the same time I go round the sun. स्वतःभोवती फिरता फिरता मी सूर्याभोवती सुद्धा सतत गोल फिरत असते. I spin around myself all the time. At the same time I go round the sun. I take 1 year to go round the sun. सूर्याभोवती एक फेरी किंवा एक प्रदक्षिणा पूर्ण करायला मला 1 वर्ष लागतं. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी मला 1 वर्ष लागतं. I take 1 year to go round the sun. I take 1 year to go round the sun. Much of my surface is covered with water. माझा जास्तीत जास्त पृष्ठभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. माझा जास्तीत जास्त पृष्ठभाग हा पाण्याने भरलेला आहे. Much of my surface is covered with water.
If you look at me from space, I appear blue in color. If you look at me from space, अंतराळातून, अवकाशातून, पृथ्वीच्या बाहेरून जर तुम्ही मला पाहिलं तर मी निळ्या रंगाची दिसते. If you look at me from space, I appear blue in color. That's why some people call me the blue planet. अंतराळातून मला पाहिलं, माझ्या वरचा जास्तीत जास्त पृष्ठभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे अंतराळातून जेव्हा मला लोक पाहतात तेव्हा मी निळ्या रंगाची दिसते आणि मी निळ्या रंगाची दिसते म्हणून सर्व लोक मला ब्ल्यू प्लॅनेट म्हणजे निळा ग्रह असे बोलतात. That is why some people call me the blue planet. That is why some people call me the blue planet. There is an envelope of air around me. पृथ्वीभोवती वातावरणाचा किंवा हवेचं एक वेष्टन आहे. पृथ्वीभोवती हवेचं एक वेष्टन आहे. पृथ्वीवर हवा मिळण्यासाठी पृथ्वीवर काय आहे सांगा? सजीव सृष्टी आहे. त्या सजीव सृष्टीला हवेची आवश्यकता आहे आणि ही हवा पृथ्वीला कुठून मिळते? तर पृथ्वीभोवती जे हवेचं एक वेष्टन आहे, हवेचा एक थर आहे, त्याच्यातून पृथ्वीला हवा मिळते. There is an envelope of air around me. There is an envelope of air around me. Today, I am the only home of plants, animals and human beings. सोलार सिस्टीम मध्ये आपण जेवढे ग्रह बघितले त्या ग्रहांपैकी फक्त अर्थ म्हणजे पृथ्वी या ग्रहावर आपल्याला प्लांट्स म्हणजे झाडे झुडपे, ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि ह्युमन बीइंग्स म्हणजे माणसे दिसून येतात. बाकी कोणत्याही ग्रहावर सजीव सृष्टी अस्तित्वात नाही. सूर्याची जी सोलर सिस्टीम आहे त्यापैकी फक्त पृथ्वी या ग्रहावर सजीव सृष्टी अस्तित्वात आहे. बाकी कोणत्याही ग्रहावर सजीव सृष्टी आढळून येत नाही. Today I am the only home of plants, animals and human beings. Today I am the only home of plants, animals and human beings. Hello everybody, I am the Earth. I am a planet in the solar system. I am the third planet from the Sun. I spin around myself all the time. At the same time, I go round the Sun. I take 1 year to go round the Sun. Much of my surface is covered with water. If you look at me from space, I appear blue in color. That is why some people call me the blue planet. There is an envelope of air around me. Today, I am the only home of plants, animals and human beings. Hello people on earth. I am your closest neighbor. मी तुमचा सगळ्यात जवळचा शेजारी आहे.
I go round and round the earth. मी पृथ्वीभोवती गोल गोल फिरतो. From the earth, you always see only one side of me. पृथ्वीवरून तुम्हाला माझी फक्त एकच बाजू दिसते. Hello people on earth, I am your closest neighbor. I go round and round the earth. From the earth, you always see only one side of me. Hello people on earth, I am your closest neighbor. I go round and round the earth. From the earth, you always see only one side of me. बघा, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो आहे. You never see the other side or the other half of me. तुम्हाला माझी एक बाजू किंवा पूर्ण अर्धी बाजू कधीही दिसत नाही. People on earth love me. पृथ्वीवरची लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. They write stories and poems about me. ते माझ्यावर कविता लिहितात आणि गोष्टी सुद्धा लिहितात. You never see the other side or the other half of me. You never see the other side or the other half of me. People on earth love me. People on earth love me. They write stories and poems about me. They write stories and poems about me. बघा, चंद्रावर दोघं गेलेले आहेत. नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन हे दोन शूर अंतराळवीर चंद्रावर गेले होते. अपोलो 11 या यानामधून. त्यांचा हा फोटो आहे. They sent spacecrafts to study me from close. माझा जवळून अभ्यास करण्यासाठी लोकांनी माझ्यावर अंतराळयान पाठवलं होतं. Do you know? 2 astronauts from Earth landed on me once. एकदा 2 अंतराळवीर जे पृथ्वीवर राहत होते, पृथ्वीवरचे 2 अंतराळवीर माझ्याकडे आले होते. मला भेटायला अंतराळ यानातून ते चंद्रावर गेले होते. Maybe someday other people on the earth will also come to visit me. कदाचित यापुढे अजूनही काही लोक माझ्यावर मला भेटायला येतील, माझ्याकडे मला भेटायला येतील. They send spacecrafts to study me from close. Do you know 2 astronauts from Earth landed on me once? Maybe someday other people on Earth will also come to visit me. I am the moon. I am the moon. Hello people on earth, I am your closest neighbor. I go round and round the earth. From the earth, you always see only one side of me. You never see the other side or the other half of me. People on earth love me. They write stories and poems about me. They send spacecrafts to study me from close. Do you know 2 astronauts from Earth landed on me once? Maybe someday other people on Earth will also come to visit me. I am the moon.
गेस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. सरफेस, सरफेस म्हणजे काय? पृष्ठभाग. स्पेस म्हणजे अवकाश. एनव्हलप म्हणजे वेष्टन. स्पेसक्राफ्ट म्हणजे अवकाशयान. आणि ॲस्ट्रोनॉट म्हणजे अंतराळवीर. सरफेस म्हणजे पृष्ठभाग, स्पेस म्हणजे अवकाश, एनव्हलप म्हणजे वेष्टन, स्पेसक्राफ्ट म्हणजे अवकाशयान, ॲस्ट्रोनॉट म्हणजे अंतराळवीर. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.